जुनं नाव शनी बर्डे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं देखील स्वागत असणार आहे. विठ्ठल बोरुडे यांच्या सलग 3 निर्धाव चेंडूंना 500 रुपयांचं पारितोषिक शनी बर्डे यांच्या वतीने येत आहे. तर बक्षिसांचा आणि पारितोषिकांचा वर्षाव आपण या ठिकाणी बघू शकता. या सामन्यासाठी उत्सुक असलेले सर्व बक्षीसदाते, महत्वाची लढत, कॉलबॅकचा दिवस, सुरेख चेंडू आहे. हा 2 चेंडू डॉट झाले, हे सुद्धा महत्वाचं आहे. शनी बर्डे यांचं जे पारितोषिक आहे 3 डॉट चेंडूंसाठी 2 चेंडू डॉट आलेत. तर आदरणीय सरपंच रवींद्रजी मुळे साहेब यांचं देखील शुभ आगमन आहे. साहेबांचं स्वागत आहे. चला, यावेळेस फटका ऑन साइडला खेळला आहे आणि लॉंग लेगच्या दिशेनं जाणारा हा चेंडू नक्कीच जातोय सीमारेषा पार. चौकार पावनी मोका हा मला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार, खणखणीत चौकार. या ठिकाणी राजेंद्र बर्फे यांनी जर झेल पकडला तर सानप मेजर व गीते वायरमॅन यांच्या वतीनं 1000 रुपये. चला, पारितोषिक खूपच मोठी येत आहेत. बघूया, या ठिकाणी नितीन अंकल सुद्धा आलेत, त्यांचं स्वागत आहे. यावेळेस गोलंदाजाचं थोडंसं स्वागत देखील होत आहे. चेंडू जाईल सीमा पार, षटकार. फटका सद्वादार, हा गेला बुलंदी षटकार. माजी सभापती अर्थ पशुसंवर्धन समिती जिल्हा परिषद अहमदनगरचे मान्य सुनील भाऊ पाटील गडाख यांचा दणदणी षटकार. अतिशय चांगली फलंदाजी आपण श्रीहरी पतंगे यांची बघतोय. या अगोदर अ गटामध्ये आपण ओम पतंगे यांची फलंदाजी बघितली आणि अगदी त्या अगोदर जर बघितलं तर नक्कीच अमोल पतंगे सरांची फलंदाजी आपण बघत आलो होतो. म्हणजे पतंगे परिवाराचा वारसा या ठिकाणी चालू आहे. हा शेवटचा चेंडू डॉट बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये, मात्र आला गेलाय. पहिलं षटक या ठिकाणी संपलं गेलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर आहे. अनेक बक्षीसदाते या ठिकाणी आपण बघू शकता आलेले आहेत आणि अनेक पारितोषिक या ठिकाणी पुकारली जात आहेत. या दरम्यान रवींद्रजी मुळे सरपंच यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत आहे. संघांमध्ये शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. पहिलं षटक संपलेलं आहे. 12 धावा धावफलकावर आहे. प्रथम या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला शिवशंभू 11 सोनई संघ. तर नेहमीप्रमाणे आपल्याला या ठिकाणी गोलंदाज डॉक्टर मनोज शिंदे बघायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 भव्य स्वागत केलं जात आहे, डॉक्टरांचं वेलकम केलंय षटकारानं. 6 धावा. छत्रपतींची तळपती तलवार, हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणी षटकार. आपण बघू शकता 18 धावा या ठिकाणी धावफलकावर बनवल्या गेल्या. सचिन खरपुडे अर्थात पोपट खरपुडे यांच्या अर्धशतकासाठी देखील 1000 रुपयांचं पारितोषिक जय हिंद चांदा संघाचे संघ मालक किरण दाहातोंडे यांच्या वतीनं आलेलं आहे. चांगलं पुनरागमन या ठिकाणी डॉक्टर मनोज शिंदे यांचं. शुभम ताके समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. या ठिकाणी काही क्रीडा रसिक आलेले आहे, तिकीट त्यांना घ्यायची आहे. शुभम ताके
स्विच हिट आणि सुपर हिट केलाय. याही वेळेत चेंडू जातोय सीमा पार. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. सुरुवात चांगली झालेली बघा. प्रथम फलंदाजी करावी लागत आहे या ठिकाणी सरपंच 11 तुकाई शिंगवे संघाला. तर आघाडीच्या जोडीचं समसमान कामकाज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. यावेळेस बिटवीन द गॅप आणि यावेळेस आपण पाठलाग सुद्धा बघू शकता. चला एकानं मात्र चेंडूला रोखलंय. दुसरा चेंडूला गोलंदाजापर्यंत पाठवतोय आणि त्या ठिकाणी अस्तव्यस्त फेकाफेकी आपल्याला बघायला मिळते. तर 3 धावा या ठिकाणी आपण बघतोय. दोन्ही बॅटर्स मात्र पूर्ण करतायत. 27 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. षटक क्रमांक जर बघितलं तर नक्कीच आपण 2 मैदानाच्या आतमध्ये बघतोय. डॉक्टर मनोज शिंदे यांच्या माध्यमामध्ये हे षटक प्रगतीवर आहे. महत्वाची लढत आहे. अर्थात सरपंच 11 तुकाई शिंगवे संघाला हा सामना महत्वाचा आहे आणि महत्वाचा दोन्ही संघाला आहे. चला यावेळेस मात्र चेंडूला उडवलाय. लॉफ्ट केलाय. चेंडू आकाश मार्गे जातोय. हा पंचांचा निर्णय अजून आला नाही. चौकार. त्या ठिकाणी कमिटीचे सुद्धा माणसं इशारा देत जा तुम्ही. चांगला चेंडू आहे. या अगोदरच्या चेंडूवर मात्र चौकार येतोय. त्यानंतर शेवटचा चेंडू मात्र डॉट बघायला मिळतोय. 2 षटकांची या ठिकाणी समाप्ती आणि धावफलकावर 31 धावा. 31 रन्स ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हॉटेल पाटीलवाडा करंजगावचे मालक मान्य महेश शेटे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. धन्यवाद. आघाडीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. या ठिकाणी सरपंच 11 तुकाई संघाचे सचिन खरपुडे संघ नायक, संघाचा आयकॉन सर्वे सर्वा आणि त्याला साथ देताना अगदी तरुण फलंदाज आपल्याला या स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहे. श्रीहरी पतंगे. अगदी मोलाचं योगदान त्यांचं देखील धावफलकाला मिळालं आहे. 8 चेंडूंमध्ये 16 धावा त्यांनी बनवल्या. तर स्वतः सचिन खरपुडे 4 चेंडूंमध्ये 15 धावा बनवत आहेत. अगदी 12 चेंडूंमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी 31 धावा बनवल्या गेल्या. तर षटक क्रमांक 3 यावेळेस सौरभ गायकवाड यांच्या माध्यमामध्ये आपण बघू शकतो पूर्ण केलं जात आहे. चेंडू हवेत आहे आणि त्या ठिकाणी हातात असेल. 800 रोकडे चेंडू खाल्ले आहे. तर नक्कीच त्या ठिकाणी झेल पकडला गेलाय. 7 हँड्स. फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी टाळी. सुरुवात चांगली बघायला मिळाली. अगदी 15च्या पुढे सरासरी आतापर्यंत ठेवल्या गेली. परंतु सौरभ गायकवाड आपण बघू शकता या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू टाकला गेला. त्यांच्या विरोधात जर बघितलं तर विरोधी आयकॉन सचिन खरपुडे होते. त्यांना मात्र आपण बघितलं बाद करण्यात यशस्वी ठरले सौरभ गायकवाड. पहिल्या विकेटचं पतन झालं. मोठा धक्का या ठिकाणी बसलाय. तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत नेवासा तालुकाचा जडेजा चालू अडसुरे. मैदानाच्या आतमध्ये मात्र आलेले आहेत. सुरुवात चांगली केली बघा या ठिकाणी. अगदीच या सामन्याचं महत्व जर बघितलं तर या ठिकाणी शिवशंभू 11 सोने संघ जर जिंकला तर तो सरळ सुपर 8 मध्ये जाईल. यानंतर सामना होणार नाही. परंतु या ठिकाणी जर सरपंच 11 तुकाई शिंगवे संघ जर जिंकला तर
पुन्हा एकदा आपल्याला या मैदानामध्ये अधिकचा एक सामना बघायला मिळणार आहे. बघूया त्या ठिकाणी नवनाथ आहे, नाथांचे नाथ नवनाथ चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. या ठिकाणी सिंगल पुन्हा एकदा आपण बघतोय पूर्ण झालेली आहे. थोडासा संयम त्या ठिकाणी जालू आडसुरे मात्र दाखवतायत. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 3. आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार हालचाली कराव्या लागतात कारण जालू आडसुरे मैदानात गेलेले आहे. तो थोडंसं लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. वेळ वाचवा वेळ. श्री हरी पतंगे चांगली सुरुवात त्यांनी संघाला नक्की दिलेली आहे. अजूनही उभे आहेत. यावेळी शॉट ऑन पूल केलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील. अप्रतिम झेल पकडला गेलाय आणि दुसऱ्या विकेटचं पतन श्री हरी पतंगे. यावेळेस मात्र बाद. त्या गाण्यावर मला नाचायचंय. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी. हे आता कसं हा लाईव्ह मध्ये आपण बघतोय नटराज पद्धतीनं या फटक्याला खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी या फटक्यामध्ये आपल्याला ताकद बघायला मिळाली नाही आणि त्यामुळे चेंडूनं पूर्ण अंतर कापलं नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते नवनाथ त्यांनी मात्र अप्रतिम झेल त्या ठिकाणी संपन्न केला. दुसऱ्या विकेटचं पतन झालं तर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. अजून एक आयकॉन आपण बघतोय सोमा आहिरे. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी अगदी बॅक टू द बॉलर खेळलेला फटका होता. फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण नक्कीच सौरभ गायकवाड यांचं बघतोय आणि फॉलो थ्रू मध्ये ज्या वेळेस गोलंदाज क्षेत्ररक्षण करीत असतो त्यावेळेस त्याला बऱ्याच अडचणींना सुद्धा तोंड द्यावं लागतंय आणि वेगवान गोलंदाज असेल तर त्यांना जास्त त्रास होतो बघा कारण काही क्षणात तो चेंडू त्यांच्या दिशेने आलेला असतो परंतु एक परफेक्ट कामकाज आपण सौरभ यांचं बघितलंय. सुरेख फटका आहे. चांगला ड्राईव्ह आपण बघतोय तर कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी मात्र कामकाज खराब. चेंडू जातोय सीमा रेषाबाहेर. चौकार. पावनी मोका हा मला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार. खणखणीत चौकार. तर या ठिकाणी एक पारितोषिक आले परंतु हे पारितोषिक सचिन खरपुडे यांच्यासाठी आहे. त्यांच्या स्वीटशीट षटकारासाठी अभि शिंदे साहेबांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक आहे. चला काऊ कॉर्नर कडे धमाकेदार खेळलेला फटका. ओ हो झेल सुटला. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी आकाश खरात होते. खरात यांचं कामकाज मात्र खराब झालंय. सचिन करपुडे आपण यायचंय आणि अभि शिंदे यांच्या 200 रुपयांचं पारितोषिक घेऊन जायचंय. 38 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 या ठिकाणी संपलं गेलं तर राजेंद्र बर्फे जे गोलंदाज आपण बघू शकता या ठिकाणी गोलंदाज षटक क्रमांक 4 आहे. चांगलं पुनरागमन करतायत या ठिकाणी शिवशंभू 11 सोने संघाचे गोलंदाज. सुरुवातीला जर बघितलं तर चांगली सुरुवात आपण सरपंच 11 तुकाई संघाची त्या ठिकाणी बघितली आणि हळूहळू आपण बघतो या ठिकाणी चांगलं पुनरागमन या ठिकाणी नक्कीच केलेलं आहे. हा वेळ वाचवा बघा थोडासा वेळ वाचवा. हा या षटकामध्ये 3 विकेट्स राजेंद्र बर्फे यांनी जर मिळवल्या तर मेजर सानप आणि या ठिकाणी गीते वायरमॅन यांच्या वतीनं संयुक्तरित्या या ठिकाणी 1000 रुपयांचं 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. या षटकामध्ये कोणत्याही पद्धतीनं 3 विकेट्स घ्यायचं आहे. रनआउट धरलं जाणार नाही बरं का. त्याच्यात 2 बाद 38 आहे धावा आणि पहिला चेंडू जर बघितला तर डॉट मात्र आलेला आहे.
सचिन घोरपडे आपलं जे पारितोषिक आहे या ठिकाणी बक्षीसदाते उभे, आपण यायचंय. सचिन घोरपडे आपलं पारितोषिक घेऊन जा. अभि शिंदे साहेबांचं जे पारितोषिक होतं 200 रुपयांचं. अडवतेच धाव आहे बघा धाव फलकावर आणि 2 फलंदाज बाद असताना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. 2000 रुपयांचं मोठं पारितोषिक आहे राजेंद्र बर्फे यांच्या गोलंदाजीवर. चला समालोचन कक्षाला सलामी देणारा एक गगनचुंबी भव्य दिव्य षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा दणदणीत षटकार. 44 धावा 44 रन्स ऑन बोर्ड. जालू आडसोरे देखील आपण बघतोय आता संघाच्या मदतीला धावलेलं आहे. 5 षटकांची लढत आहे, वेळ कमी आहे. कमबॅक देखील केला जातोय. पुनरागमन सुद्धा आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये. राजेंद्र बर्फे यांचं पुनरागमन. सुंदर असा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळलेला फटका आणि त्यानंतर आपण बघतोय इनफिल्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं. त्या ठिकाणी खरात साहेब आहेत. आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण खरात यांचं बघायला मिळालं. ओहो, यावेळेस अगदी त्यांच्या रडार मध्ये आलेला चेंडू होता आणि या चेंडूला त्यांनी फेकून दिलाय मैदानाच्या बाहेर. धावा मिळतील 6. षटकार. छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनाईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणीत षटकार. आपल्या टप्प्यात आल्याची अगदी या ठिकाणी अर्धशतक पूर्ण झालेलं आहे. याही वेळेस लागोपाठचा आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 2रा षटकार आलेला आहे. फटका असा धुवादार जशी ढाण्या वाघांची ललकार. माता घोडेश्वरी फर्निचर प्रोप्रायटर सचिन भाऊ चोरडिया यांचा तुफानी षटकार. डीजे धन्यवाद. तर नक्कीच राजेंद्र बर्फे यांना 3 विकेटसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक होतं, परंतु या ठिकाणी 3 षटकार मात्र बघायला मिळाले. 56 धावा आहेत बघा धाव फलकावर. चार षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय आणि धाव फलकावर 56 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. जालू आडसुरे मैदानाच्या आतमध्ये गेले आणि जालू आडसर याने खऱ्या अर्थानं जबरदस्त खेळ केला. त्यांना जडेजा का म्हणलं जातं त्यांनी आज मात्र दाखवलंय. शेवटचं षटक असणार आहे. 4 षटकांची समाप्ती 56 धाव फलकावर. तर या ठिकाणी आपण सौरभ गायकवाड यांना बघतोय. अंतिम षटक हे मैदानाच्या आतमध्ये चालू असणार आहे. महत्वाचं षटक. स्ट्राईक एंडवर सोमा अहिरे तर नॉन स्ट्राईक एंडवर जालू आडसुरे. 2 तगडे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. धावफलक देखील चांगला आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस आहे आणि या चेंडूला अगदी त्याची जागा दाखवली जाते. 1 टुका 4 होतोय. चेंडू जातोय सीमा पार चौकार. पावनी मोका हा मला चौकार. सरपंच संतोष भाऊ सोनवणे यांच्या वतीनं खणखणीत चौकार.
तर तिसऱ्या पंचांची मदत आपण बघू शकता या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे, आवाज दिला गेला आहे. तिसरे पंच आदरणीय अमित पंडित सर आणि प्रवीण सिंग परदेशी. आपण बघतोय 2 पंच आहेत. इट्स अ नो बॉल. नो बॉल चौकार. अगदी लाईव्ह मध्ये सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकता. हा नो बॉल नक्कीच आहे. फ्रीजचा चेंडू. हा यावेळेस बघा सोमा हिरे यांना मात्र मागं जावं लागेल. फ्रीजचा चेंडू होता आणि त्यामध्ये जर बघितलं तर धावबादच्या स्वरूपात सोमा हिरे यांना पकडलंय. चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी फॉलो थ्रू मध्ये. तर विकेटचं पतन असेल मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद. दांडी 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 गुल. हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर अली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. बळीची टाळी. अनुभवी डॉक्टर शंकर वंजारी मैदानाच्या आतमध्ये पाठवले गेले, कारण शेवटचं षटक आहे. आपल्याला 100% आक्रमण बघायला मिळणार आहे, परंतु हे आक्रमण सौरभ गायकवाड थोपणार का, या आक्रमणाला रोखणार का, हे सुद्धा चित्र आपल्याला बघायचं आहे. 61 धावफलकावर झालेले आहेत. तर षटक क्रमांक आपण 5 मैदानाच्या आतमध्ये बघतोय. अंतिम षटक आहे. 5 चेंडू शिल्लक असणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तर स्ट्राईकवर जालू अडसूर आहे. याही वेळेस स्लोअर फुलटॉस आहे. कनेक्शन चांगलं बघायला मिळालं. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि अवी दरंदरे सरांचा अप्रतिम झेल. छत्रपतींची तळपती तलवार. हा गेला बुलंदी षटकार. अशी अवी दरंदरे सर आपण इकडे यायचंय. आपल्यासाठी एक 100 रुपयाचं पारितोषिक आहे शुभम टाके यांच्या वतीनं. मैदानाच्या बाहेर झेल पकडल्यामुळे या ठिकाणी 100 रुपयांचं पारितोषिक दिलं जात आहे. 67 धावा आपण बघतोय धावफलकावर आहेत. 3 चेंडूंचा प्रवास संपलेला आहे. 3 चेंडूंचा प्रवास शिल्लक आहे. धावफलक जर बघितला तर मजबूत धावफलक आहे बघा आतापर्यंत. आणि याही नंतर जर विचार केला तर फलंदाजांना अजूनही 3 चेंडू खेळण्याची संधी आहे. जालो अडसोरे स्ट्राईकवर म्हणजे सेट बॅट्समन, एक स्थिरावलेला फलंदाज स्ट्राईकवर आहे, ज्यानं 9 चेंडूंमध्ये 25 धावा आज केल्यात. आज फलंदाजी खास झालेली आहे. डॉट चेंडू आलेला आहे. आवाज दिले जातात पॅव्हिलियन मधून, आपल्यापर्यंत देखील आवाज येत असतील. या ठिकाणी आपण बघतोय या ठिकाणी या सामन्याचं महत्व खूप आहे बघा. अत्यंत महत्वाची लढत आहे. सरपंच 11 तुकाई शिंगवे संघ या ठिकाणी आपण बघतोय. त्यांच्या विरोधामध्ये शिव शंभो 11 सोनई संघ. हो हो सुरेख गोलंदाजी बघा, अतिशय सुंदर गोलंदाजी. थोडंसं व्हेरिएशन बघायला मिळालं. मागील 2 चेंडू जर बघितलं तर या अगोदरचा चेंडू गुडलेंतोर होता आणि या वेळेवर वाईड यॉर्कर. हा चेंडू आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. शेवटचा चेंडू आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता या ठिकाणी 67 धावा मात्र स्थिर आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न नक्की होता. त्या ठिकाणी नितीन बुरुडे सर आहे. सिंगल पूर्ण केली. या गोष्टींचा सरासरीवर परिणाम होत असतो बघा. आता विकेट या ठिकाणी दिलेली आहे. 1 धाव आणि फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद असतील या ठिकाणी जालू अडसूरे. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी. 68 झालेल्या 69 धावा बनवायच्या आहेत 30 चेंडूंमध्ये. हे विजय लक्ष्य असेल. अगदी आपण मॅच समरी या ठिकाणी बघू शकतो. प्रथम सत्रामध्ये सचिन खरपुडे आणि श्रीहरी पतंगे चांगली सुरुवात केली. प्रत्येकी 15 आणि 16 धावा यांनी बनवल्या. जालू अडसुरे अगदी धावा होण्यापूर्वी 26 धावा त्यांनी बनवल्या.
सोमा आहिरे यांच्या मोलाच्या 10 धावा. डॉक्टर वंजारी यांना संधी मिळाली नाही. 68 धावा बनवल्या. गोलंदाजीमध्ये सुद्धा आपण बघू शकता या ठिकाणी विठ्ठल बोर्डे 1 षटक गोलंदाजी, त्यांना मात्र या ठिकाणी 12 धावा खर्च कराव्या लागल्या. डॉक्टर मनोज शिंदे 1 षटक त्यांनी टाकलं, 19 धावा त्यांनी खर्च केल्या. सौरभ गायकवाड यशस्वी गोलंदाज, 2 षटक गोलंदाजी त्यांनी केली, 19 धावा त्यांनी खर्च केल्या आणि 2 विकेट्स त्यांच्या नावावर आहे. तर राजेंद्र बर्फे यांना मात्र 18 धावा एका षटकामध्ये खर्च कराव्या लागलेल्या आहे. 68 धावा धावफलकावर 69 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे शिवशंभू 11 सोनई संघासमोर. आणि नक्कीच आपण या ठिकाणी थोड्या वेळामध्ये या धावांचा पाठलाग बघणार आहोत. अगदी या ठिकाणी मी थोडीशी विश्रांती घेतो. अगदी या ठिकाणी आपल्याशी जोडले जातील आमचे सहकारी समालोचक आदरणीय शाहरुख पठाण सर. धन्यवाद. थोडीशी विश्रांती या ठिकाणी शाहरुख सरांना सुद्धा देऊ, कारण तिसरे समालोचक या स्पर्धेसाठी लाभलेले आहेत आदरणीय सचिन गायकवाड सर. अगदी त्यांचं समालोचन म्हणजे विनोदी देखील असतं आणि अभ्यासू देखील, कारण त्यांचा देखील नेवासा तालुक्यातील सर्व खेळाडूंचा पक्का अभ्यास आहे. तर यानंतरचा आवाज असेल सचिन गायकवाड सरांचा. धन्यवाद. धन्यवाद श्रीकांत पठाण सर. संघ हे सुपर 8 मध्ये दाखल झाले. त्यानंतर आजचा हा कॉलबॅकचा दिवस. या कॉलबॅकमध्ये एकूण 6 संघांचा समावेश होता. प्रथम सत्रामध्ये आपण बघितलं निलांजन शनी शिंगणापूर या संघानं प्रवेश केला आणि आता द्वितीय सत्र आजच्या या स्पर्धेतील आपलं 3 संघ द्वितीय सत्र आपण या ठिकाणी मैदानामध्ये बघतोय. तर या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग मध्ये Bluetooth mode. हॅलो 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 माईक टेस्ट. हॅलो. तर या ठिकाणी शिवशंभू सोनई या संघासमोर एकूण 69 धावांचं आव्हान या ठिकाणी सरपंच 11 संघाने ठेवलं आणि आघाडीचा गोलंदाज म्हणून आपण नेहमीच अप्पा तांबे यांच्याकडे बघत असतो. बघूया आज सुरुवात अप्पा तांबे करतायत की स्वतः कर्णधार पोपट खरपुडे उर्फ सचिन खरपुडे याच्या मार्फत आपल्याला सुरुवात पाहायला मिळते. दोन्ही संघांचा विचार केला तर समान ताकदीचे समतुल्य संघ आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतात. हॅलो. तर शिंगवे तुकाई संघाचा कर्णधार पोपट खरपुडे याचा जर विचार केला तर तालुक्यातील एक शतकवीर म्हणून आपण त्याला ओळखतो. NPL मध्ये त्याने आपल्या नावावर एकमेव असं एक कमी चेंडूमध्ये एक वेगवान शतक त्यांना झळकावलंय. आणि त्याच्या समोर असेल तालुक्यातील 2 दिग्गज खेळाडू ज्यांना नेहमी आपण वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आयकॉन म्हणून बघतो. बालू उर्फ अक्षय रोकडे आणि त्याला साथ देतील स्ट्रायकर वेंडर असतील सौरभ गायकवाड. सोनई नगरीचा हा स्थानिक खेळाडू त्याला साथ देईल अंबळनेर नगरीचा अक्षय रोकडे आणि शिंगवे तुकाई संघाचा
आघाडीचा गोलंदाज कर्णधार स्वतःवर विश्वास ठेवलेला एक खेळाडू पोपट खरपुडे आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी एक मापक आव्हान 69 धावांचं आव्हान या ठिकाणी ठेवलं गेलंय. नक्कीच पुढच्या फेरीमध्ये म्हणजेच सुपर 8 मध्ये प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांसाठी हा महत्त्वाचा सामना असेल. विचार जर केला तर नक्कीच रनरेटचाही विचार केला गेला जाईल. त्या दृष्टीनं दोन्ही संघांना विजय हा महत्त्वाचाच असेल. बघूया पहिला चेंडू पोपटच्या माध्यमातून सौरभसाठी लेगसाच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूने कमी उसळ घेतली आणि या ठिकाणी यशाच्या हातात गेला. निर्धाव स्वरूपातला पहिला चेंडू पाहायला मिळालाय. सुंदर असं गोलंदाजीचं प्रदर्शन पोपटच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. सौरभचा विचार केला तर सौरभही तेवढाच अनुभवी आणि एक दिमागदार खेळाडू ओपनिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नेहमीच आपल्या संघासाठी डावाची सुरुवात करताना पाहायला मिळतो. आणि पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न परंतु यॉर्कर पर्यंत आणि दोन्ही क्षेत्ररक्षक दोन्ही खेळाडू एकाच घरट्यामध्ये धावबाची या ठिकाणी संधी. बघूया पंचांचा निर्णय. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली जाते. दोन्ही खेळाडू एकाच घरट्यामध्ये होते. या ठिकाणी तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली जाते. रनआउटच्या स्वरूपात एक महत्वाचा बळी मिळवलाय की नाही बघावं लागेल. या ठिकाणी पारितोषिक आलंय. सलग 3 षटकार जो कोणी फलंदाज मारेल त्याच्यासाठी गोडेगाव नगरीचे एक क्रिकेट प्रेमी एक जुने खेळाडू. आणि या ठिकाणी तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय OUT आउट. या ठिकाणी फलंदाजाला परतावं लागेल. धावबाच्या स्वरूपात मिळालेली एक पहिली विकेट या ठिकाणी शिंगवे तुकाई संघाला मिळाली. एक पहिला धक्का एक आघाडीचा आणि महत्वपूर्ण फलंदाज गमावलाय. नक्कीच संघाला एक मोठा धक्का असेल कारण धावाचा पाठला करताना या ठिकाणी नंतर आलेला बॅट्समन ऋषी वाबळे या ठिकाणी गोडेगाव नगरीचे क्रिकेट प्रेमी शनी बर्डे यांच्याकडून सलग 3 षटकारांसाठी 501 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झाले. पोपटचा पुढचा चेंडू आणि चेंडू जातोय सरळ त्रिफळाचीत आणि या ठिकाणी यष्ट्या उडवल्या गेल्यात. त्रिफळाचीत झालाय फलंदाज. बालू रोकडेला परतावं लागेल. संघाला बसलेला सलग दुसरा धक्का. आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूमध्ये परतताना दांडी 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 गुल हॉटेल दरबार बिर्याणी हाऊस प्रोप्रायटर आली पठाण यांच्या वतीनं क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला बळीची. यानंतर पुढचा फलंदाज राहुल मैदानामध्ये जाताना बघतोय. सलग 2 चेंडूवरती 2 आघाडीचे फलंदाज आयकॉन खेळाडू या ठिकाणी बाद झालेत. नक्कीच विजयाच्या उंबरठ्यावर संघ दिसतोय. 2 आघाडीचे फलंदाज बाद झालेत. एक धावबाच्या स्वरूपात सौरभ तर त्रिफळाचीत झालेला अक्षय या ठिकाणी 2 आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये आपल्याला उतरताना दिसले होते. परंतु चांगल्या सुरुवातीनं दोघेही परतलेत. आतापर्यंत एकही धाव खर्च न करता आघाडीचे 2 फलंदाज बाद झालेत. संघाचं खातंही उघडलं. गोल्डन डक वरती दोघं परतलेत. पोपट्याचा पुढचा चेंडू राहुलसाठी उंचावून मारला फटका. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि डॉक्टर वंजारे यांचा सुंदर असा झेल. सलग तिसरा बळी या ठिकाणी धावबाच्या स्वरूपात एक पहिला बळी मिळाला होता परंतु 2 चेंडूवरती सलग 2 गडी बाद केलेत पोपटनं. नक्कीच त्याच्यासाठी या ठिकाणी हायट्रिकची संधी असेल. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा ट्रेडर्सचे मालक मान्य सुनील भाऊ तागड यांची बळीची टाळी टाळी. या ठिकाणी मैदानामध्ये नितीन बुरुडे एक अनुभवी ज्यांचा या खेळामध्ये आपण बघितलं मागील 2 दशकापासून म्हणजे 20 वर्षापासून तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा खेळताना दिसतात. नक्कीच त्यांचा अनुभवाचा फायदा या ठिकाणी शिवशंभू संघाला मिळेल. धावसंख्या जरी मोठी असली परंतु आपल्या अनुभवाच्या जोरावर नक्कीच धावसंख्या पार करतील असा विश्वास कर्णधाराला असल्या कारणानं त्यांना फलंदाजीसाठी पाठवलं गेलंय.
पोपट यांना आतापर्यंत 4 चेंडूमध्ये एकही धाव न देता आघाडीचे 3 फलंदाज बाद केलेत. सामन्यावरती एक पकड मजबूत केली. पुढचा चेंडू पोपटचा नितीनसाठी. पुन्हा एकदा समोर मारला फटका, अतिशय उत्कृष्ट फटका या ठिकाणी पाहायला मिळालाय. लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका, 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. या ठिकाणी थोडस या ठिकाणी खुर्ड्यात कोंबडी पळावी अशा प्रकारची थोडीशी वचवच ऐकायला मिळाली, परंतु दोन्ही खेळाडू या ठिकाणी सुरक्षित दिसत आहेत. संघाचं धावफलक हलतं केलंय. धावसंख्या या ठिकाणी हल्ली गेली. पुढचा चेंडू पुन्हा एकदा उंचावून मारला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली असतील. बघूया झेल होतोय की नाही. आणि सुंदर असा अप्रतिम झेल. थोडस कबड्डीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी मांडी थापडताना पाहायला मिळालेत. आप्पा सुंदर असा झेल पकडलाय. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी. मागच्या दिशेने धावत जाऊन झेल पकडावं. लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी. धन्यवाद डीजे. या ठिकाणी हा चौथा गडी बाद झालाय पहिल्या षटकामध्ये. आणि नक्कीच या ठिकाणी जर बघितलं तर सायंकाळच्या वेळामध्ये पक्षी जसे आपल्या खुर्ड्यामध्ये जमा होतात, असा संघर्ष कांगुणीचे खेळाडू आता हळूहळू मला खुर्ड्यामध्ये जमा होताना दिसत आहे. कारण नक्कीच हा सामना जर या ठिकाणी शिवसंभ सोने जर पराभूत झाला, आता जो आप्पा तांबे यांनी झेल पकडलाय त्यांचे संघ सहकारी सचिन पवार यांच्याकडून 101 रुपयांचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा झाले. त्यांनी सामना संपल्यानंतर आपलं पारितोषिक या ठिकाणी स्वीकार करायचे. धन्यवाद. तर वळूया सामन्याकडे. बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 4 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 3 धावा खर्च केल्यात पोपटनं. एकदा पोपटची गोलंदाजी जर आवडली असेल तर पोपटसाठी एकदा टाळ्या वाजवायच्यात. कारण या खेळपट्टीचा जर विचार केला तर फलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी आपण आतापर्यंत बघितली गेली. 3 धावांमध्ये 4 बळी म्हणजे नक्कीच कौतुकास्पद गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आणि एक आघाडीचा फलंदाज गोलंदाज, एक ऑलराऊंडर खेळाडू, तालुक्यातील एक उभरता खेळाडू, वयानं जरी कमी असला तरी आपल्या खेळानं उंची गाठलेला असा श्री पतंगे आपल्याला बॉलिंग मार्कवर दिसतोय. सुंदर असा फटका, चेंडू जातो हवेमध्ये. पुन्हा एकदा आप्पा त्याच प्रकारे चेंडू खाली. पुन्हा एकदा सुंदर असा झेल. मिळालेला 5वा बळी. अर्धे खेळाडू या ठिकाणी घरट्यात परतलेत. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी टाळी. तर या ठिकाणी 5वा गडी बाद झालाय. आप्पाचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण आप्पाचा विषय हार्ड आहे. आपण नेहमीच ऐकत आलोय. आप्पा माझी या संघाचा आधारस्तंभ आहे, अनुभवी. त्याचप्रमाणे क्षेत्ररक्षणामध्ये आपण चपळाई बघितली. सुंदर असे 2 झेल पकडलेत. एक चांगला चौकारही अडवलाय आप्पानं पहिल्या षटकामध्ये. श्रीचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न. या ठिकाणी एसटीची चापील. अतिशय खतरनाक यष्टी रक्षण पाहायला मिळाले. अतिशय चप्पळ चित्त्याचा चपळाईने या ठिकाणी चेंडू पकडला, यष्ट्यांना लावलाय. परंतु पंच एकदम आपल्याला थंड दिसत आहेत. कुठलाही या ठिकाणी निर्णय नाही, म्हणजेच निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळालाय. चला पुढचा चेंडू. श्रियानं आतापर्यंत 2 सुंदर चेंडू आप टाकलेत, मैदानामध्ये पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा अखूट टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. सुंदर असा ऑफ ड्राईव्ह केलाय. चेंडू जातो 1 बाउन्स 2 डाउन्स आणि डिफेन्स. आणि या 4 धावा, वाढत्या 4 धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 7 धावांवर. हा मारला चौकार. युवोद्योजक मान्य गुड्डू शेठ बेल्लेकर यांचा चौकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी एक स्थानिक खेळाडू नवनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू या ठिकाणी थोडासा मिस केला होता, परंतु त्याच पद्धतीचा एक चांगला फटका ऑफसाईड दिशेने खेळून 4 धावा मिळवल्यात. संघाचं धावफलक हलतं केलंय.
7 धावांवरती या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचले. श्रीयाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डॉक्टर वंजारे आपल्याला पाहायला मिळतात. डॉक्टर वंजारे यांचा जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर वयानं जरी या ठिकाणी त्यांनी 40 गाठलेली असली तरी सुद्धा त्यांचं क्षेत्ररक्षण एखाद्या तरुण क्षेत्ररक्षण लाजवेल असं क्षेत्ररक्षण आणि उत्साह नेहमी मैदानामध्ये आपल्याला त्यांचा पाहायला मिळतोय. व्यवसायानं डॉक्टर जरी असले परंतु क्रिकेटवरती अत्यंत निस्वार्थी प्रेम करणारे डॉक्टर वंजारे नेहमीच सर्व स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. श्री हरी पतंगे एक तालुक्यातील नौका खेळाडू गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतो. एक मोठ्या स्पर्धेमध्ये गोलंदाजी करण्याची संधी त्याला मिळाली. त्याला पुढचा चेंडू विठ्ठलसाठी. विठ्ठल याने मारला फटका, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पुन्हा एकदा डॉक्टर वंजारे यांचा सुंदर असा जेल. मी पहिलंच तुम्हाला सांगितलं होतं की डॉक्टर वंजारे यांचा क्षेत्ररक्षणाचा जर विचार केला तर अतिशय चपळ क्षेत्ररक्षक म्हणून या ठिकाणी तालुक्यात त्यांना ओळखलं जातं. म्हणूनच त्यांना या वयातही सीमारेषेवरती क्षेत्ररक्षणाखाली कर्णधार नेहमी त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्या गाण्यावर मला नाचायचंय, लावा ते गाणं. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. बनकर होंडाचे प्रोप्रायटर मान्य मयूर शेठ बनकर यांची बळीची टाळी. धन्यवाद डीजे. या ठिकाणी जर शिवशंभ सोने या संघाच्या फलंदाजीचा विचार केला तर पत्त्यांचं घरटं कोसळावं असा त्यांचा डाव कोसळलाय. एका पाठोपाठ एक गडी बाद झालाय. 6वा गडी त्यांनी या ठिकाणी मैदानामध्ये गमावलाय. नक्कीच एक मोठी मॅक्सवेल खेळी जी अफगाणिस्तान विरुद्ध आपल्याला मॅक्सवेलच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अशा प्रकारची एक मॅक्सवेल खेळी आपल्याला एखाद्या फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळेल तरच हा विजय साकार होऊ शकतो. बघूया श्रीचा चेंडू. डॉक्टर मनोज एक अनुभवी खेळाडू कुकाना नगरीचे खेळाडू असतील. पुढचा चेंडू डॉक्टर यांनी थोडासा आगळा वेगळा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता परंतु लेग पायच्या या स्वरूपात या ठिकाणी एक धाव मिळाली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूचा डाव होणी ही पहा. पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. चला थोडीशी घाई करायची आहे. शिंगवे तुकाई संघ या ठिकाणी अजूनही भरपूर सामने खेळवायचे आहेत. यानंतर तुम्हाला सामना खेळवायचा आहे. ठीक आहे, पाणी घ्या पण थोडीशी घाई करा. आतापर्यंत जर या सामन्याचा विचार केला तर शिंगवे तुकाई संघ हा सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला आघाडीला पाहायला मिळतोय. सुरुवातीला फलंदाजीचा जर विचार केला तर मोठमोठ्या फटके मारून सुरुवात केली. एक चांगली धावसंख्या उभारली गेली. त्यानंतर गोलंदाजीला आले. गोलंदाजीला आल्यानंतर पहिल्याच षटकामध्ये सामन्यावरती पकड मजबूत केली. 3 गडी पहिल्या ओव्हरमध्ये मिळवले. त्यानंतर दुसऱ्या षटकाचा विचार केला तर श्रीहरीनेही दुसऱ्या षटकामध्ये 2 गडी बाद केले. एक धावबादच्या स्वरूपात मिळालेली एक विकेट. अशा प्रकारचे 6 बळी या ठिकाणी 2 षटकामध्ये गमावले गेलेत. अर्ध्या संघापेक्षाही जास्त खेळाडू या ठिकाणी मैदानातून परतलेत. आपल्या तंबूच्या आश्रयाला आलेत. नक्कीच एक हा सामन्याचा विचार केला तर शिंगवे तुकाई संघाचं पारडं आपल्याला जड दिसतंय. दोन्ही संघांना विनंती असेल आपण थोडीशी घाई करायची आहे कारण जो संघ विजेता होईल त्याला पुढचा सामना खेळायचा आहे. आपण थोडीशी घाई करायची आहे. आपण सिनियर खेळाडू आहोत. आपल्याकडून अपेक्षा आहे आपण संघाला थोडं मार्गदर्शन कराल. धावसंख्या 9 आणि गडी गमावलेत 6. या ठिकाणी तिसरं षटक स्वतः कर्णधार ज्यानं पहिल्या षटकामध्ये 3 बळी मिळवले होते पोपट आपल्याला पाहायला मिळतोय. नक्की सामन्यावरची पकड अजून मजबूत करण्यासाठी स्वतःवरती विश्वास टाकला गेला आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी टाकलेला स्वतःवरचा विश्वास त्यांनी एक लीडिंग फ्रॉम द फ्रंट आपण नेहमी बघत असतो. रोहित शर्मा ज्या प्रकारे स्वतः डावाची सुरुवात करत असतो अशाच प्रकारची डावाची सुरुवात आपल्याला पोपटच्या माध्यमातून फलंदाजीच्या स्वरूपात पाहायला मिळाली. आणि आता गोलंदाजीचा विचार केला तर पहिल्याच षटकामध्ये कर्णधाराला साजेशी अशी एक ऑलराऊंडर
खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. विजय थोडासा सोपा केलाय पोपटनं. 9 धावांवरती 6 गडी बाद झाले. 2 षटकाचा खेळ संपलाय. पुन्हा एकदा यॉर्कर पद्धतीचा चेंडू समोरच्या दिशेने खेळला. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा अपुरा पडला गेलाय. पळून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठला प्रयत्न केला गेलेला नाही. एका धावेवरती समाधान मानले दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या दुहेरी अंकात पोहोचली. 10 धावा. नवनाथ ज्याने एक चौकार खेचला गेलाय. आतापर्यंत एक चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पोपट एक आघाडीचा गोलंदाज, कर्णधार स्वतः बॉलिंग स्ट्राईकवर. लेग स्पिन पद्धतीचा चेंडू होता. थोडीशी बॅटीची कड घेतलेली असावी. थोडेसे या ठिकाणी गोलंदाज नाराज झालेत. यष्टीरक्षक आपल्या स्वतःवरती नाराज पाहायला मिळाले. झेल सुटला गेलाय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळालाय. गोलंदाजीचा जर विचार केला तर व्हेरिएशन आपण नेहमी बघत असतो. पोपटच्या माध्यमातून लेग कटर पद्धतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा थोडासा वेगवान चेंडू पाहायला मिळालाय. श्रीहरी त्या ठिकाणी चेंडूवरती असेल. सुंदर असं क्षेत्ररक्षण. थोडंसं फंबल पाहायला मिळालंय परंतु कुठलाही या ठिकाणी अतिरिक्त धावांचा मारा या ठिकाणी बसलेला नाहीये. एकाच धावेवर समाधान मानलं. जर जिंकायचं असेल तर एकेरी दुहेरी धावसंख्येने कुठलाही फरक पडणार नाही. मोठ्या फटक्यांची गरज शिवशंभो सोनई संघाला असेल. पोपटच्या माध्यमातून एक आघाडीचा गोलंदाज आपण मैदानामध्ये बघतोय. आतापर्यंत 5 धावा खर्च करत 3 बळी मिळवलेत. पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने मारला चेंडू. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि पडून 1 धाव पूर्ण. मी तुम्हाला वारंवार सांगत असतो बघा, जर तुम्हाला जिंकायचं असेल तर नक्कीच तुमचे प्रयत्न कमी पडायला नकोत. या ठिकाणी जर दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर या ठिकाणी 6 गडी गमावलेत. नक्कीच त्या दृष्टीने हळूहळू खेळतायत परंतु मोठ्या फटक्यांची गरज या ठिकाणी या स्थितीत असेल. पुन्हा एकदा लेग साईड मारला फटका. डॉक्टर फंजारे त्या ठिकाणी परंतु या ठिकाणी खणखणीत षटकार. एक मोठा फटका या ठिकाणी नवनाथच्या माध्यमातून पाहायला मिळाला. तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. युवा नेते मान्य उदयनदादा गडाख यांचा षटकार. आणि नवनाथनं दाखवून दिले बादशाह कोणाला म्हटलं जातं. फुलटॉस चेंडूवरती खरपूस समाचार घेतलाय. लेग साईडच्या दिशेनं उंच फटका मारलाय. 6 धावा मिळवल्यात. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. खराब सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. जालू वाडसुरे यांच्या माध्यमातून. उगाच त्यांना तालुक्याचा जालू जडेजा म्हटलं जात नाही. बघा अतिशय सुंदर अशी डाय मारून त्या ठिकाणी संघासाठी 1 धाव वाचवल्यात. आणि पंचांचा शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूचा डाव होणी ही पहा. पंकज भाऊ लाभांते यांच्या वतीनं ओव्हर संपली. ओव्हर जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 50 धावांची गरज आहे. आणि या ठिकाणी पारितोषिक जमा झाले. जो कोणी फलंदाज विजय मिळवून देईल त्यांना अविसर यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक देण्यात येणार आहे. 12 चेंडू 50 धावा. जो कोणी फलंदाज 12 चेंडू 50 धावा या ठिकाणी बनवेल अविसर यांच्याकडून 1001 रुपयांचं पारितोषिक कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झाले. डाव्या हाताचा एक वेगवान गोलंदाज जालू वाडसुरे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये झालेला बदल. पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता. यष्टीचित करण्याचा प्रयत्न. पंचांचे हात स्वेर म्हणजे नक्कीच खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळालाय. अतिरिक्त वाढत्या 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. एक वाईटच्या स्वरूपात आणि एक 22च्या स्वरूपात. अशा 2 धावा या ठिकाणी धाव फलकावर लागल्या गेल्यात. 21 धावांवरती धावसंख्या जाऊन पोहोचली. जालूचा समाचार घ्यावा लागेल तेव्हाच विजय कुठेतरी जवळ मिळेल. डॉक्टर यांनी मारला डिक्लेअर झोनच्या दिशेने फटका. या 2 धावेनंतर धावसंख्या 23 धावांवरती जाऊन पोहोचली. जिंकायचं असेल तर एकेरी दुहेरी धावसंख्या मी पहिल्यांदा सांगितलं की आपल्याला नेहमी अपुरी पडेल. जिंकायचं असेल तर समोरच्या दिशेने मोठ्या मोठ्या फटक्यांची गरज या ठिकाणी शिवशंभो सोने संघाला असेल. चौकार षटकारांची गरज असेल. जर आपल्याला या ठिकाणी रनरेटचा विचार केला तर नक्कीच तुम्ही मोठी फटकेबाजी केली तर थोडीशी धावसंख्या जमवली तर रनरेटचा विचारही केला जाईल क्वालिफायसाठी. त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. नकार दिलाय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल.
क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. चला पुढचा चेंडू जालू यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नवनाथ स्ट्राईकवर असेल. एक चौकार षटकार माध्यमातून आपण नवनाथच्या फलंदाजीचं प्रदर्शन, चांगलं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळालंय. बघूया या षटकामध्ये काय करतोय नवनाथ. पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं मारला फटका. श्रीहरी त्या ठिकाणी सुंदर असं क्षेत्ररक्षण करतोय. नक्कीच संघासाठी धावा वाचवल्या गेल्यात. पळून एक धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय, नकार दिला गेला आणि एका धावेवर समाधान मानल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावांवरती. एक अनुभवी तालुक्यातील फलंदाज डॉक्टर मनोज शिंदे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. नक्कीच त्यांच्याकडून संघाला अपेक्षा असेल, रन रेट उंचावण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. रिव्हर्स स्वीपचा फटका पाहायला मिळालाय. सोमापासून थोडासा दूरवर पडला गेलाय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय. श्रीहरी फोटोग्राफी चे मालक प्रदीप शेठ यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आयोजकांच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. आणि नक्कीच या ठिकाणी सामन्याचा जर विचार केला तर अतिशय थंड चाललेला सामना आहे. प्रेक्षकांनाही थोडंसं या ठिकाणी या सामन्याबद्दल थोडंसं एक कुतूहल वाटत असेल की एवढा चांगला पहिला सामना खेळलेला संघ अचानक अशा ढेपाळू कसा शकतो. आणि त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. कडकडत्या उन्हामध्ये, रगरगत्या रानामध्ये सुंदर अशी डाय मिळवली, धावा वाचवल्या. परंतु खराबपैकीनं पुन्हा एकदा थोड्याशा अतिरिक्त धावा पाहायला मिळाल्यात. पुन्हा एकदा पळून 2 धावा पूर्ण झाल्यात आणि अशा एकूण 4 धावा मिळाल्यात. चौकार अडवलाय परंतु 4 धावा दिल्या गेल्यात. जालू याच्याकडून थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये चुकी झाली. सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि फेकी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण माध्यमातून पाहायला मिळाली. परंतु जालू याचं थोडंसं अचूक कलेक्शन अतिरिक्त धावांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. चौकार जरी गेलेला नसला तरी तब्बल 4 धावा या चेंडूवरती मोजल्या गेल्यात. जालूचा पुढचा चेंडू नवनाथसाठी असेल. पुन्हा एकदा नवनाथनं मारलेला समोरच्या दिशेनं फटका. चेंडू जातोय सीमारेषेकडे. त्या ठिकाणी कर्णधार स्वतः क्षेत्ररक्षण करतोय आणि पळून एक धाव पूर्ण झालेली आहे. पंचांचा या ठिकाणी षटक समाप्तीचा इशारा असेल. षटक संपलं गेलंय आणि 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 38 रन्स 38 धावांची आवश्यकता. म्हणजे 6 षटकार मारूनही शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. हिरा मोती पान सोनईवाला प्रोप्रायटर माननीय निखिल दळवी यांच्याकडून ओहोर संपली. विनंती आपण या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे. थोडीशी मीटिंग टाळायची, टीम मीटिंग्स. पोपट सर आपल्याला विनंती, अजून तुम्हालाच सामना खेळायचा आहे. गणपती बाप्पा नेहमीच मोरया असतील, पण तुम्हाला विनंती आहे तुम्ही थोडंसं घाई करायची. पोपट सर आपण एक अतिरिक्त खेळाडू मैदानापाठी पाठवून 3 चेंडू नंतर जर सामना आपण विजय होणार असेल तर आपण क्षेत्ररक्षण करताना दुसरा खेळाडू ठेवून आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी बाहेर आलं तरी चालेल. 6 चेंडू 38 धावा. डॉक्टर शंकर वंजारी. संघर्ष संघाचे कर्णधार विशाल सोनवणे. तुम्हाला विनंती आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. चला थोडीशी घाई करायची पंच. आपल्याला नंतर एक सामना खेळवायचा आहे. वेळेचा विचार जर केला तर सामना पूर्ण होणे गरजेचं आहे. बॅड लाईटचं कुठलंही कारण या ठिकाणी ऐकून घेतलं जाणार नाहीये. लेक्साच्या दिशेनं मारलेला फटका. पळून एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय त्या ठिकाणी डॉक्टर यांनी. चला पुढचा चेंडू. डॉक्टर यांनी मारलेला खणखणीत षटकार. आणि या छत्रपतींची तळपती तलवार.
छत्रपतींची तळपती तलवार हा गेला बुलंदी षटकार. आशीर्वाद स्वीट सोनईचे प्रोप्रायटर बाफना परिवार यांचा दणदणीत षटकार. षटकाराचा जर विचार केला तर विजयाच्या दृष्टीने हा जरी कमी असला परंतु रनरेटच्या दृष्टीने फार मोठा षटकार आपण पाहायला मिळतोय. कारण क्वालिफायचा जर विचार केला तर रनरेटचा विचार केला जाईल, धावांचा विचार केला जाईल आणि या धावा नक्कीच महत्वाच्या असतील. पुन्हा एकदा लेगसाठी जे मारला फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हजर असेल. पळून एक धाव पूर्ण, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. पळून एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि अतिशय सुंदर फेकी या ठिकाणी डॉक्टर शंकर वांदरे यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. धावबाद झालाय फलंदाज नवनाथ. क्रिकेट म्हणजे चुकला तो हुकला. प्रसिद्ध भांड्यांचे व्यापारी नर्मदा संतोषाच्या माध्यमातून मान्य सुनील भाऊ धन्यवाद बळीची. चला लवकर घाई करायची आहे डॉक्टर, अजूनही सामना खेळवायचा आहे, थोडीशी घाई करायची आहे. पोपट टीम मीटिंग थोडीशी टाळायची आहे. चला बॅट्समन पळा लवकर. या ठिकाणी सायंकाळच्या वेळामध्ये जशा कोंबड्या आपल्या खुर्ड्यामध्ये जमा होतात संघर्ष कांगोनीचे खेळाडू, दरम्यान एक धाव पूर्ण झाली. या एका धावेने वाढती धावसंख्या जाऊन पोहोचली ती 40 धाव्यांवरती. षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक असतील. विजयासाठी खूप धाव्यांची गरज असेल परंतु रनरेटच्या दृष्टीने नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज या ठिकाणी शिवशंभू संघाला असेल. समोरच्या दिशेनं आडव्या हाताने मारलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली असेल. पोपटनं त्या ठिकाणी झेल पकडला आणि झेल बाद झालेत निलेश. संधी साधून थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. नर्मदा पशु खाद्याचे प्रोप्रायटर मान्य पोपट अण्णा डफाळ यांची बळीची टाळी. धन्यवाद. चला शेवटचा चेंडू असेल, थोडीशी घाई करायची. नवीन फलंदाज स्ट्राईकवर असेल. डॉक्टर यांचा शेवटचा चेंडू आणि या इनिंगचाही शेवटचा चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक चांगल्या फरकानं या ठिकाणी सरपंच 11 शिंगवे तुकाई संघानं विजय नोंदवताना आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफसाइड मारला फटकाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असेल. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पळून पूर्ण झाल्यात आणि धावसंख्या 42 धावांवरती स्थिरावली गेली. नक्कीच रनरेटचा पुढच्या सामन्यामध्ये विचार केला जाईल. धन्यवाद. यानंतर पुढच्या सामन्याचे समालोचन करतील आमचे सहकारी शेरखान पठाण सर. आपला